हॅलो फ्रेंड्स, भटकंती विथ नील या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे देवगड ते मालवण प्रवासाला आणि हा आपण प्रवास निवडला आहे सागरी महामार्गाने. याचं कारण असं आहे की या सागरी महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की जास्तीत जास्त हा रस्ता समुद्र भागातून जातो. त्यामुळे आज नारळी पौर्णिमा विशेषमध्ये आपण चाललो आहे मालवणला, जिथे नारळ लढवण्याची स्पर्धा एक विशेष बाब आहे ती आपण पाहायला चाललो आहे. आणि हा रस्ता एवढा सुंदर आहे की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहताना अजिबात असं जाणवणार नाही की आपण काहीतरी ऑड बघतोय. तर चला तर मग भटकंती विथ नील सोबत आपण आलो होतो. आता तारामुंबरी ब्रिज सोडला आहे, म्हणजे देवगडवरून निघालो आहे. हा रस्ता जातोय मीठ मुंबरी मार्गे आणि हा रस्ता जातोय सागरी किनाऱ्यावरून. आणि ज्या लोकांना ऑफ रोडिंगचं महत्त्व जे काय आहे, म्हणजे जास्तीत जास्त असं ऑफ रोडिंगचं जे बायकर्स आहेत त्यांना ऑफ रोडिंग फार आवडतं. आणि जास्त नाही, फक्त 100-150 मीटरचा भाग आहे जो ऑफ रोडिंग आहे. त्यात थोडी एवढी छान मजा येते की आपल्या जाताना उजव्या साईडला निळाक्षर समुद्र आहे. हा एकदम मोठा समुद्र किनारा लाभला आहे आपल्याला मीठ मुंबरीला जाताना. आणि या गर्द सुरूच्या बनातनं हा ऑफ रोडिंगसाठी एक छान असं लोकेशन आहे. तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि या रस्त्याने जाताना खूप मजा येते. खरं तर तुम्ही पाहू शकताय असा छान मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला दोन गर्द सुरूची झाडी आहे. एवढी मजा येते सांगतो तुम्हाला, हे फिलिंग वेगळंच आहे. हो, मस्तच, खूपच छान वाटतंय बघा. थोडेफार खड्डे मोठे आहेत, पण लोक लडाखला जातात ह्या ऑफ रोडिंगची मजा घेण्यासाठी. आपण कोकणात आलोय. हे मुलं पण छान आनंद घेत आहेत बघा, सायकलिंग करत 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 ऑफ रोडिंगचा आनंद घेत आहेत. थोडा पाऊस कमी आहे आता, वातावरण एकदम मस्त आहे. आणि ही गर्द झाडी सुरूची, एकंदर मस्त वाटतंय. म्हणजे खरंच बायकर्सचा रायडिंगचा फिलिंग येतोय एक वेगळा. आणि खरं सांगू का, निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायचा असेल तर ना, प्रत्येकाने एकदा तरी कोकण पाहायला हवा. निळक्षार समुद्र, पोपळीच्या बागा, या सुरूची बनं, टुमदार जुन्या पद्धतीची घरं, यासोबतच शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैविध्यतेने नटलेले हे कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. हा 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 नादखुळा वातावरण आहे. एवढं भारी वाटतंय ना समुद्राच्या किनाऱ्यावरनं असं रायडिंग करत जाणं. आणि पावसात तर कोकण वाव. असं पहा ना, फक्त हिरवा बाजूने दोन मस्तपैकी आहे. फक्त तो जो डांबरी रस्ता आहे तेवढाच वेगळ्या कलरमध्ये दिसतोय आपल्याला. बाकी सगळं ग्रीनरी एवढी भारी दिसते ना. आता जबरदस्त, म्हणजे शब्दच नाही आहे त्याला. खूप छान मस्त वाटतंय वातावरण. असं समुद्राच्या किनाऱ्यावरून जाताना फार छान वाटते. खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे मी शब्द नाहीत यासाठी. अद्भुत अद्भुत अद्भुत. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जो मीठ मुंबरी मार्गे रस्ता येतो त्या साईडनं, डाव्या साईडनं येत होता, जो ह्या ऑफ रोडिंगला अवॉइड करून येत होता, त्या रोडने माझी रायडिंग पार्टनर, माझी बायको श्रद्धा, त्या रोडने येते. मी पाहिलं तिला आणि पुढे निघालो. आता ती येणार, कारण ती म्हणजे राजधानी एक्सप्रेस आहे, बघायलाच तुम्ही पुढे.
म्हणजे माझ्यापेक्षाही छान स्पीडने गाडी चालवते ती, मोपेड गाडी असून सुद्धा. किती सुंदर वातावरण आहे बघा ना. एका साईडला डोंगर हिरवागार, एका साईडला निळाक्षर समुद्र, पेसळणारा लाटा. अरे निघाली. ओ ओ ओ ओ ओ ओ जरा थांबा, कॅमेऱ्याकडे बघा तरी. हो 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 हो. हाय. बघितलं का सुसाट. एकदम सुसाट. पण मजा येते आपल्या रायडिंग पार्टनर सोबत, म्हणजे असं ह्या वातावरणात फिरायला. आणि जर आपल्या आवडीनिवडी जर मॅच होत असतील ना तर धम्माल येते प्रत्येक प्रवासात, प्रत्येक क्षणात. आणि श्रद्धा तर खूपच साथ देते मला या गोष्टींसाठी. हे वातावरण एवढं भारी आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे ऊन नाही आहे, जेणेकरून त्रास होणार नाही. बघितलं ओव्हरटेक मारून फुल स्पीड मध्ये आहेत मॅडम. वाव, काय सीन आहे राव, खतरनाक. ही वळणं, झाडी, जबरदस्त वातावरण, नादखुळा. म्हणजे हे सगळं पाहून ना डोळ्याचं पारणंच फिटतंय खरंच. आता आपण पोचतोय कोकणची काशी समजलं जाणार कुणकेश्वर, दक्षिण कोकणची काशी, जिथे महाशिवरात्रीला फार मोठी जत्रा भरते, फार मोठी. अगदी सगळं आता जो हा व्ह्यू आहे ना तो पूर्ण दृश्य आहेत जी ती एवढी मन मोहून जातात ना. म्हणूनच मी हा सागरी महामार्ग जो निवडलेला आहे प्रवासासाठी तो यासाठीच की एवढा सुखद अनुभव देतोय की शब्द नाही शब्द. आपण आता आलोय कुणकेश्वर मंदिराच्या इथे. भाई क्या व्ह्यू आहे यार. हे कुणकेश्वर मंदिर प्राचीन आहे आणि समुद्राच्या किनारी असल्यामुळे एवढं म्हणजे भारी आहे की मस्तच. शार्प टर्न आहेत कोकणात आल्यानंतर, हा एक विषय आहे. शार्प टर्न असतात पण वाव वाव वाव. असंच आपण महादेवाला बाहेरूनच पाया पडलोय आणि पुढच्या प्रवासाला चाललोय. समुद्र किनाऱ्याची दृश्य जी आहेत ती विलोभनीय आहेत. खरंच शब्द नाहीत, खरंच शब्द नाहीत. पावसाळा सृष्टीचे जीवनचक्र अव्याहतपणे चालवणारा, पाणी, फुले, पशु पक्षी, डोंगर दऱ्यांना नवसंजीवनी देणारा, जगण्याची चेतना जाणवणारा हा सर्वांना हवा असणारा सर्जन ऋतू आहे. या ऋतूत संतीशी खूप म्हणजे पाऊस सुरू असताना तुम्ही कोणत्याही जागी असा प्रवास करा, प्रियजनांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. माझी तर प्रियजन माझ्या सोबतच आहे.
पण थोडीशी लांब गेली, दूर गेली. आता आपण आलोय मिडबाव हिंदवे मुनगे करत मशवी गाव आहे, मशवी तिठा आहे तिथे उजव्या बाजूला गेल्यानंतर मालवणला जातो रस्ता आणि डाव्या बाजूला गेल्यानंतर देवगडलाच जातो रस्ता. पण तो सागरी किनारा नाही आहे, सागरी महामार्ग नाही आहे. आपण जो आलो तो सागरी महामार्ग आहे. दोन्ही रस्ते छान आहेत, प्रवास करण्यासाठी उत्तम आहेत. आणि आता आपण आलो आचरा तिठा आहेत. आचरा गाव हा तिठा आहे. उजव्या बाजूला जातो आचरा बंदर, डाव्या बाजूला जातो कवलीला. आज नारळी पौर्णिमेचा बाजार आहे. समोर जातोय मालवणला. आणि जर तुम्ही इथे आलात आणि तुम्ही चायनीज पदार्थांचे शौकीन असाल तर इथे नलावडे चायनीज म्हणून आहे, इथं नक्कीच भेट द्या. जर तुम्ही आलात आणि तुम्हाला चायनीज खावासारखं वाटलं तर इथे नक्कीच भेट द्या. आता आपण आचरा तिठ्यानंतर डायरेक्ट मालवणला जाऊ. मध्ये पण खूप छान व्ह्यूज आहेत, पण वेळेअभावी शक्य होणार नाही. आपण आता मालवणात एंट्री केली. मालवण आता तर जबरदस्तच आहे. तुम्हाला आता मी काय वेगळं सांगायला नको, असं तुम्ही पण अनुभवलं असाल. एकदम भारीच भारी. आपण आता एंट्री केली आहे मालवण शहरात. वळणावळणाच्या अरुंद गल्ल्यांमधून लचकत मुरगट जाणार ही वाट, मंगलोरी कवरांनी साकारलेली दुमजली टुमदार घरं, प्रशस्त वरांडे, असा हिरवागार परस, छपराच्या वर गेलेले माड दिसून येतात. म्हणजे स्थापत्य शैली, रंगवलेल्या भिंती आणि ही चित्रे जुन्या बांधऱ्यांची ओळख आहे. हे खूप विलोभनीय आहे मालवण. थोडा रस्ता अरुंद आहे, पण हे टुमदार घरं पाहत पाहत एक आनंद येतो. छोटी घरं, छोटे रस्ते, एक वेगळी अनुभूती देतं. आपण एक्झॅक्ट आलो होता मालवण नगर परिषद जवळ. इथून पुढे गेल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत जेटी जवळ. आपल्याला थोडासा लेट झाला असावा. आता जेटीवर आल्यानंतर आपलं जे हे बघू शकता तुम्ही, किती कल्पकतेने रिक्षेला त्यांनी एका बोटीचं हे दिलंय. आणि 2 मिनटं मला असं खरंच वाटलं की खरंच माणूस कोणतरी बसल्यावरती. माणूस नाही आहे, पुतळा आहे तो. आणि एवढं जबरदस्त हे चलचित्र बनवलं आहे. म्हणजे हे मिरवणुकांसाठी जे चलचित्र वापरतात तो आहे. आपल्याला थोडा उशीर झाल्यामुळे मिरवणूक चुकली आपल्याला. आता आपण आलो थेट जेटीवरती. जेटीवर आल्यानंतर माझी डंबू आणि श्रद्धा समोरचं वातावरण वगैरे हरकून गेली. एवढी गर्दी आणि अनोखी अशी स्पर्धा जी 350 वर्षापासून इथे चालत आली आहे. नारळ घडवणे. नारळी पौर्णिमेला आपण सर्वसाधारणतः असं मच्छीमार बांधव असे समुद्राला नारळ अर्पण करतात. पण तुम्हाला ही स्पर्धा जर बघायची असेल तर नक्की मालवण यावं लागतं. आणि हे बघा, ही नारळ घडवण्याची पद्धत आहे. समोरच्याच्या हातात एक नारळ असतो, आपल्या हातात एक नारळ असतो. पण काही नारळ असे असतात त्यांच्या किमतीही फार असतात, ज्या फक्त नारळ घडवण्यासाठी वापरले जातात. नारळ त्यांची कवच, नारळाचं बाह्य आवरण जे कवच ते टणक असेल आणि नारळाचं ते नारळ घडवण्याचं बघा आता छान प्रात्यक्षिक आहे. लोक, लहान मुलं अगदी सगळी घरगुती याच्यातनं आली पाहायला. आणि त्याचं नारळ म्हणजे बाद झालाय, तो नारळ फुटल्यामुळे तो बाद झालाय. आणि ही एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि खरंच सांगतो मी, मालवण हे सांस्कृतिक गोष्टींचं माहेरघर आहे. म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीची मिरवणूक, प्रत्येक सण साजरे केले जातात. आणि नारळी पौर्णिमेचा
हा सण जो आहे हा एक विशिष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि पहा ना, ते लहान मुलांपासून म्हणजे त्याचा वारसा कसा जपला जाईल ह्याचं उत्तम उदाहरण आहे. लहान मुलं पण नारळ घडवतात बघा, त्यांच्या घडण्याच्या पद्धती. नारळ सोडले, दाताने नारळ सोडलेत. कोणसा टूथपेस्ट यूज करते हो भाई? दम्मू बघतोय माझी, तिला आनंद येतोय. श्रद्धा पण आहे, कुतूहलाने बघतायत माहिती की नारळ हो बाद झाला की काय? नाही नाही, बघा ना किती म्हणजे छान वाटतंय की लहान मुलं सुद्धा ह्या स्पर्धेत. आजकालची जी व्हिडिओ गेमवर खेळणारी मुलं जेव्हा अशी बघतो आपण की लय भारी वाटतं. पण स्मार्ट जगात सुद्धा अशा आपले ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहेत, त्या जपण्याची एक वेगळा प्रयत्न आहे हा. आता आपण जाऊया, इथं एक मोठी स्पर्धा आहे. चूल मूल आणि स्त्रियांची जी कामं आहेत ती सोडून इथे नारळ बनवण्याच्या स्पर्धेसाठी महिला एकत्र आल्यात बघा. आपला नारळ लढवण्यासाठी, आपला नारळ टिकवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याचा नारळ फोडण्यासाठी सज्ज. चूल आणि मूल या दोन गोष्टीत अडकलेल्या या माता भगिनी आपलं कार्यक्षेत्र सोडून एका वेगळ्या नवीन कार्यक्षेत्राच्या दिशेने 10 वर्षांची मोठी परंपरा लाभली आपल्या या महिलांसाठी नारळ लढवण्याच्या स्पर्धेसाठी. तत्पूर्वी आपल्या या नारळी पौर्णिमेला शेकडो वर्षांची परंपरा, अगदी शिवकालीन नारळी पौर्णिमा असं ज्याचा आम्ही आवर्जून अभिमानाने उल्लेख करतो, त्या या मालवण ऐतिहासिक नारळी पौर्णिमेच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नारळी पौर्णिमेला 350 वर्षांची परंपरा आहे. या कोकणातल्या या मालवणच्या या बंदर जेटीवरती आपण पाहत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा समोर साक्ष आहे. गेल्या 350 वर्षाची शिवकालीन ही परंपरा जोपासताना आपल्याला हे सगळे मालवणवासीय, सिंधुदुर्गवासीय, महाराष्ट्रवासीय दिसतात. या स्पर्धेचं खूप मोठं भव्य दिव्य असं स्वरूप या मालवणच्या बंदर जेटीवर